नमस्कार मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे नीना मंदिरात जात असताना तिथे तिला लोकांची गर्दी जमलेली दिसली. ती गर्दीत जाऊन बघते तर काय, जयंत तिथे चक्कर येऊन पडलेला दिसला. नीना लगेच समोर जाते, जयंताला पाणी शिंपडते, पण तो काही उठत नाही, बेशुद्ध असतो. मग तिला काही समजत नाही. तेवढ्यात लोक म्हणतात, आजी तुम्ही थांबा, ॲम्ब्युलन्स बोलवू, हॉस्पिटलमध्ये येऊन घेऊन जाऊया. बरं, ॲम्ब्युलन्स आली. नीना त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे पोहोचल्यावर जयंताला ॲडमिट केलं डॉक्टरांनी. नीना खूप घाबरली होती. काय झालं असेल, तिला रडायला येत होते. पण डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही, BP लो झाला होता, आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे, ते ठीक होतील. नीनाला थोडा दिलासा मिळाला. तिने देवाचे आभार मानले. नीनाने माधवला फोन करून बोलवून घेतले. माधव ताबडतोब आला. त्याने जयंताच्या तब्येतीविषयी डॉक्टरांना चौकशी केली. डॉक्टर म्हटले, होतील ते बरे, 1-2 दिवस ॲडमिट. त्यांना विकनेस आलाय, BP पण लो आहे. ओके सर, जे योग्य वाटतं ते करा तुम्ही, फक्त माझा मित्र बरा झाला पाहिजे. माधव व नीना जयंताजवळ बसले होते. तो शुद्धीवर येण्याची वाट बघत. हळूहळू जयंत हालचाल करत होता. शुद्धीवर येत होता. त्याने हळूच डोळे उघडले. आजूबाजूला बघितले. बघतो तर काय, नीना आणि माधव शेजारी बसलेले दिसले. जयंत उठणार तेवढ्यात नीना म्हणते, अहो झोपा तुम्ही, उठू नका. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय, सलाईन चालू आहे. अरे माधवा, मी इथे कसा कोणी आणलं मला इथं? अरे थांब जरा सांगतो. तू रस्त्यात चक्कर येऊन पडला होता. नीनाने तुला बघितलं आणि तिने तुला इथे आणलं. नीना सॉरी, माझ्यामुळे तुला त्रास झाला, धावपळ झाली तुझी. ओहो सॉरी काय म्हणतात त्यात, आपल्या माणसांचा त्रास कधीच होत नाही. माधव म्हणाला, तू आराम कर आता, आम्ही दोघेही इथेच आहो. 2 दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. खूप बरं वाटलं. घरी आलो. जयंत हळूहळू बरा होत होता. पण नीना न चुकता घरी येत प्रेमाने जेवू घालत, औषधे देत असे. माधव पण खूप काळजी घ्यायचा. जयंतराव बरे झाले. त्यांच्या लक्षात आलं की नीना आपल्यासाठी किती धडपड करते. तिच्यामुळे आपण ठीक झालो. आपण लग्नाचं विचारायला हवं. मला पण तिची काळजी घ्यायला हवी. जयंताने मुलांना नीनाबद्दल सांगितलं. आजारी असताना त्यांच्यासाठी केलेली धडपड पण सांगितली. मुलांना खूप आनंद झाला. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, स्वभाव छान आहे. आणि मनानेही ते म्हणाले, बाबा आम्ही आधीच म्हणालो होतो तुम्ही लग्न करा म्हणून, पण वेळ गेली नाही. आता तरी विचार करा. बाबा आयुष्यात सोबत हवीच, आमचा होकार आहे. तुम्ही इतक्या दिवस आमच्यासाठी खूप केलंत. माधव काकांना सांगा तयारी करायला, आम्ही दोघे पण येऊ. हो बाय बाबा, काळजी घ्या. जयंतराव त्याच दिवशी नीनासाठी गिफ्ट घेऊन तिच्या घरी गेले. नीनाला काही समजत नव्हतं. तिने विचारलं, काही काम आहे का? मी म्हणालो, हो बोल ना.
आणलेलं गिफ्ट नीनासमोर धरलं आणि विचारलं, नीना, लग्न करशील माझ्याशी? सॉरी, तुला नाही आवडणार. तुझा नकार असला तरी आपण चांगले मित्र राहू. नीना मनातून खूप आनंद झाला. काय बोलावं तिला सुचत नव्हतं. डोळ्यात थोडं पाणी आलं तिच्या अन् तीही हो म्हटली. असं कधी कोणी पहिल्यांदा विचारत होतं. नीनाने हो म्हणताच जयंताला खूप आनंद झाला. दोघेही एकमेकांकडे बघत हसत होते. बरं नीना, तू तुझ्या भावंडांची परवानगी घे. ते होच म्हणतील. त्यांचं काही नाही रे जयंता. जयंता निघणार तेवढ्यात नीना म्हणते, एक सांगू, मला हे राहिलेलं आयुष्य तुझ्यासोबत जगायला नक्की आवडेल. जयंता नीनाचा निरोप घेऊन घरी येतो. खूप आनंदात असतो. जयंता माधवला मिठी मारतो आणि म्हणतो, माधवा, तुझ्यामुळेच हे सगळं घडून आलं. जयंता तुझ्या आनंदासाठी काहीही करेल. हो, तयारी करूया. नीनाने आणि जयंताने सर्व नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित केलं होतं. जयंताचे दोन्ही मुले आले होते. नीनाचे भावंडे आले होते. सगळ्यांना खूप आनंद झालेला दिसत होता. नीना आणि जयंताचं लग्न मोठ्या उत्साहात लावून दिलं. दोघेही खूप खुश होते. मैत्रीचं प्रेमाचं नातं आणि आता लग्न. जयवंतरावांचं आयुष्य नीनाच्या येण्याने उजळून गेलं. दोघांच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले. पुन्हा एकदा आयुष्य जगायला लागले. एकमेकांच्या साथीने दोघेही एकमेकांना सांभाळत, समजून घेत, एकमेकांची काळजी घेऊ लागले. दररोज गणपतीचं दर्शन, मग बागेत जाऊन बसणे हा त्यांचा दिनक्रम झाला होता. नाटक, सिनेमाला जाणे, बाहेर फिरायला जाणे, खूप आनंदात, मजेत दिवस जगत होते दोघेही. जयंतराव आणि नीना एकमेकांच्या आयुष्यात आल्याने त्यांचं राहिलेलं आयुष्य आनंद, प्रेमाच्या रंगाने उजळून गेलं. दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रकाशाचा रंग पसरला होता. दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आल्याने आधी ब्लॅक अँड व्हाईट असणार त्यांचं आयुष्य कलरफुल झालं होतं. प्रेमाला काही वयाचं बंधन नसतं. हे कधीही होऊ शकतं. फक्त खरं प्रेम ओळखता आलं पाहिजे. नीना आणि जयंतरावांचं प्रेमही निस्वार्थ होतं. त्यांच्या एकमेकांवरील प्रेमाने त्यांना राहिलेलं आयुष्य सोबत जगण्याची प्रेरणा दिली. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या स्टोरीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशाच नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. आणि बघत राहा माझं चॅनल नाईस स्टोरी. थँक्यू.